जय शिवराय मित्रांनो, मी ज्ञानेश्वर वांगे आपल्या संजीवन ॲग्रो फार्मच्या इको फ्रेंडली बांबू निर्मिती प्रोजेक्टच्या शेड अपडेट व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत। हा आपला व्हिडिओ नंबर 21 आहे। जसे की मागच्या व्हिडिओ तुम्हाला अपडेट दिला, आपण बांबू फिनिशिंग करून नंतर आता अशा प्रकारच्या पट्ट्या आपण आता छतसाठी बनवलेल्या आहेत आणि आपला केमिकल ट्रीटमेंट आता आपण सुरू करणार आहोत। ही केमिकल ट्रीटमेंट 3-4 दिवसांनी सुरू होईल। सगळं प्रिपरेशन झालं की एकदाच आपण 8-10 दिवस केमिकल ट्रीटमेंट करणार आहोत। ही केमिकल ट्रीटमेंटसाठी आपली आता ही बट्टी आपण आता रेडी केलेली आहे। जर आता 2 दिवसात बट्टी रेडी होईल। त्याचबरोबर आता ह्या जेवढे आपल्याला बांबू काढून फिनिशिंग करायचे त्याचे काम चालू होईल। म्हणजे अखंड बांबू असतात त्याच्या आतमध्ये केमिकल जात नाही, ते फक्त वरतून राहतं। ते पूर्णतः आतल्या भागात पण जाण्यासाठी आपण बघा या प्रकारचे असे गाठीला छिद्र केलेले आहेत की एका छिद्रातनं केमिकल आत जाणार आणि दुसऱ्या छिद्रातनं हवा बाहेर येणार आणि आतून आणि बाहेरून दोन्ही साईडने त्याला चांगलं केमिकलमध्ये उकळून घ्यायचं आहे। केमिकलमध्ये ते उकळलं की त्याच्यामध्ये असणारं टार्च आणि शुगर हे पूर्णतः निघून गेलं की याला किडा आणि भुंगा लागण्याचे चान्सेस फार कमी राहतात। कारण टार्च आणि शुगर असेल तरच किडा त्याच्याकडे आकर्षित होतं आणि आपण तो टार्च आणि शुगर जर रिमूव्ह करून टाकलं तर त्याला किडा भुंग्याला खाद्य मिळणार नाही आणि याच्याकडे ते आकर्षित होणार नाही। आता या पद्धतीने बघा सर्व व्यवस्थित सगळीकडे काम सुरू आहे। हे बांबू आपण जे फाडले त्याच्या पट्ट्यासुद्धा आपण उकळून घेणार आहोत आणि जे अखंड बांबू आपल्याला लागतात ते अखंड बांबू आपण अशा छिद्र करून ते उकळणार आहोत। जय शिवराय।